नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत इथे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीमध्ये मित्रांनो गट क आणि गट ड ची इथे पदे भरली जाणार आहेत। ही पदे तुम्हाला डायरेक्ट सरळ सेवेद्वारे भरली जाणार, यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ही पदभरती तुमची होणार आहे। याच्यामध्ये गट क आणि गट ड ची सर्व पदे असणार आहेत। त्याच्यामध्ये प्रशासकीय सेवा असेल, निमवैद्यकीय, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन अशा विविध प्रकारची ते पदे भरली जाणार आहेत। परंतु आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आरोग्य विभागाअंतर्गत जी पदे भरली जाणार आहेत त्या पदांचा आपण तपशील आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये किती 490 पेक्षा जास्त सर्व पदे, एकूण 490 पेक्षा जास्त पदे भरून घेतली जात आहेत। आणि ही पदे भरण्याची तारीख आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 10/7/2025 पासून 3/7/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहे www.kdmcgovernment.in। या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज इथे करावा लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलद्वारे इथे हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। त्या विद्यार्थ्याचा फॉर्म आपल्या चॅनलद्वारे भरून दिला जाईल। थोडक्या मोजक्या फीसवरती आपण विद्यार्थ्यांचे इथे फॉर्म्स वगैरे भरत असतो। तर चला, ही झाली थोडक्यात माहिती, आता आपण डिटेलमध्ये पाहून घेऊ। तर तुम्हाला माहिती आहे बघा, अशा प्रकारे ही PDF इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। तर अशी पदे भरून घेतली जाणार आहे। तर चला आता डिटेलमध्ये समजून घेऊ। तर सर्वात आधी बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचे दिनांक आहे 10 जून दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 3 जुलै ही शेवटची तारीख तुम्हाला अर्ज करण्यासाठी असणार आहे। परीक्षा फीस भरण्यासाठी पण 3 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक असेल बघा, परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला ही ऑनलाईन हॉल तिकीट तुमच्या ईमेलवर किंवा SMS द्वारे तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक असेल, तुम्हाला हॉल तिकीटमध्ये मेन्शन असेल तुमची परीक्षा कधी होणार आहे आणि तुमचं हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला भेटून जाईल। त्याच्यानंतर तांत्रिक समस्या उद्भवल्यास TCSचा हेल्पलाईन नंबर आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल तुम्हाला इथे खाली दिलेला आहे। तर चला आता पदे पाहून घेऊ आपण। तर याच्यामधील पहिलं आरोग्य विभागातील पहिलं पद आहे बघा, फिजिओथेरपिस्टचं हे पद आहे। याच्यासाठी 2 पदे रिक्त असणार आहेत। पदसंख्या 2 आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे आणि खुल्यासाठी 1 अशी 2 पदे इथे भरली जात आहेत। सर्वसाधारणसाठी 1 आहे। ठीक आहे। आता बघा, वेतन श्रेणी किती असणार आहे। S14चं पेमेंट स्केल आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट इथे दिलं जाणार आहे। आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे बेसिक पे असणार आहे। याच्यामध्ये तुमचं DA असेल, HRA असेल, अशा प्रकारे ट्रॅव्हल अलाउन्सेस असतील, ही सर्व तुम्हाला अलाउन्सेस इथे दिले जाणार आहेत। म्हणजे तुमचा हा बेसिक पेज आहे। याच्यामध्ये सर्व ॲडिशनल ॲड केलं तर जवळपास तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट ही 70,000 पासून पुढेच भेटणार आहे। तर सरकारी जॉब असणारे विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांनी इथे फॉर्म नक्की भरायचा आहे। तर हा झाला पेमेंट। आता शैक्षणिक अर्हता तुमची कोणती लागणार आहे बघा। याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची MPTH फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन, तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक अर्हता इथे पाहायला भेटेल। त्याच्यानंतर संबंधित विषयाचा कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। दुसरं पद आहे बघा, इथे औषध निर्माताचं हे दुसरं पद असणार आहे। याच्यासाठी 14 पदे इथे भरून घेतली जात आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 आहे, अनुसूचित जमातीसाठी 3 आहेत, विमुक्त जातीसाठी 1, भटक्या जमातीसाठी क मध्ये 1, इतर मागास वर्गासाठी 2, SCBC साठी 1, आदुगसाठी 1 आणि खुल्यासाठी 4 अशी एकूण 14 पदे इथे भरली जात आहेत। त्याच्यानंतर बघा, आता इथे वेतन श्रेणी किती असणार आहे। तर S14चं पेमेंट स्केल आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये इतकं तुम्हाला वेतन श्रेणी इथे पाहण्यासाठी मिळेल। आता शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी तुम्हाला लागेल। महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। ॲक्ट 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे। त्यानंतर आहे संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागेल। तिसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोग तज्ञ, इथे कुष्ठरोग तंत्रज्ञाचं हे पद असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला बघा अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे,
खुल्यासाठी 1 अशी 2च पदे इथे भरली जात आहे. आता याच्यासाठी वेतन श्रेणी आहे S14चं पेमेंट स्केल आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 इतकं पेमेंट तुम्हाला इथे दरमहा दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC उत्तीर्ण तुम्हाला इथे लागेल. परत 2 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन अभ्यासक्रम तुम्हाला इथे लागेल. त्यानंतर आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. तर अशा प्रकारे या पदासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर आहे चौथा आहे बघा स्टाफ नर्सचं पद आहे 78 पदे भरली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागात ही सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटेल. स्टाफ नर्ससाठी 78 पदे भरून घेतली जात आहेत. आता बघा जात प्रवर्गणीय आहे तुम्हाला आता पदसंख्या बघा. आता अनुसूचित जातीसाठी 10 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 6, विमुक्त जातीसाठी 2, भज साठी 2, भज क साठी 3, भज ड साठी 2, विमाप्रसाठी 2, इतर मागास प्रवर्गासाठी 14, SCBC साठी 8, आदुकसाठी 8 आणि ओपनसाठी 21 अशा प्रकारे एकूण इथे 78 पदे विद्यार्थी मित्रांनो भरली जात आहे. त्याच्यानंतर तुम्ही सर्वसाधारण वगैरे सर्व गोष्टी महिलासाठी माजी सैनिकासाठी ते पाहून घेऊ शकता. दिव्यांगसाठी शेवटी ते 3 जागा इथे रिक्त ठेवण्यात आलेले आहे. आता वेतन श्रेणी आहे S13चं पेमेंट स्केल आहे, त्याच्यामध्ये 35,400 रुपयापासून 1,12,400 इतकं पेमेंट तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता लागेल तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका. आता व्यवस्थितपणे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक तर 12वी लागेल आणि 12वी सोबत तुम्हाला जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हणजे GNM तुम्हाला इथे लागणार आहे. GNMचे विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत. GNM आणि त्यासोबत BSc नर्सिंग उमेदवार ते अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तर अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, ANM म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. आता बघा स्टाफ नर्समध्ये तुम्हाला ANMच्या बेसवर तुम्ही जे इथे अनुभव प्राप्त केलेला आहे तो इथे अनुभव तुम्हाला लागणार आहे. व्यवस्थितपणे समजून घ्यायचा ANMच्या विद्यार्थ्यांसाठी इथे जागा नसणार आहेत. फक्त GNM BSc नर्सिंग उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत. आणि शेवटी नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला नोंदणी इथे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर 5वं पद आहे बघा किरण तंत्रज्ञाचं पद आहे, याच्यासाठी 6 पदे भरली जात आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 आहे, अनुसूचित जमातीसाठी 1, विजा अ साठी 1, इमावसाठी 1, SCBC साठी 1 आणि ओपनसाठी 1 अशी एकूण इथे 6 पदे भरली जात आहेत. किरण तंत्रज्ञामध्ये वेतन श्रेणी आहे या पदासाठी S13चं पेमेंट स्केल आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये इतकं पगार तुम्हाला या पदासाठी असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेस तुम्हाला इथे डिग्री म्हणजे पदवी लागणार आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पदविका डिप्लोमा इन रेडिओलॉजी उत्तीर्ण असं लागणार आहे. तर अशा प्रकारे शैक्षणिक अर्हता. त्यानंतर आहे बघा इथे तुम्हाला किमान 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. तर तो असेल शासकीय असेल निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयामधील किरण तंत्रज्ञ विषयक कामाचा तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. 6वं पद आहे हेल्थ व्हिजिट अँड लेप्रसी टेक्निशियनसाठी 1 पद इथे रिक्त आहे. आता याच्यासाठी 1च जागा रिक्त आहे, ओपनसाठी ही जागा असणार आहे, 1च पद इथे भरलं जात आहे. आता वेतन श्रेणी या पदासाठी S8चं वेतन श्रेणी आहे, त्याच्यामध्ये 25,500 रुपयापासून 81,100 रुपये इतकं तुम्हाला इथे पगार दरमहा भेटणार आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC तुम्हाला इथे कंपल्सरी असणे म्हणजे 10वी. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तज्ज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक असणार आहे. 7वं पद आहे मानसोपचार समुपदेशकसाठी ते 2 पदे रिक्त असणार आहेत. आता ही पदे याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे आणि ओपनसाठी 1 अशी 2 पदे या पदासाठी ते भरली जात आहेत. या पदासाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे S8चं पेमेंट स्केल आहे, त्याच्यामध्ये 25,500 रुपयापासून 81,100 रुपये इतकं पगार तुम्हाला या पदासाठी पाहायला भेटेल. शैक्षणिक अर्हता लागेल तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची MA क्लिनिकल सायकोलॉजी किंवा MA
काउन्सिलिंग सायकोलॉजी असं तुम्हाला इथे लागेल। त्यासोबत तुम्हाला कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। 8वं पद आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे, यासाठी 1 जागा इथे भरून घेतली जात आहे। अनुसूचित जमातीसाठी 1 जागा ही असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी भेटेल S13चं पेमेंट स्केल आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला या पदासाठी पाहायला भेटेल। शैक्षणिक अर्हता तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा शिवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचं विज्ञान पदवी तुम्हाला इथे लागणार आहे। मान्यताप्राप्त संस्थेची तुम्हाला DMLT उत्तीर्ण तुम्हाला कंपल्सरी असेल आणि तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण संबंधित कामकाजाचा इथे लागणार आहे। त्यानंतर बघा आता इथे ही बाकीचे सर्व पदे इथे झालेली आहेत। आता शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल 21 पद आहे। आयाचं हे पेडिकल आहे, हे पण पद तुम्हाला इथे फिमेल अटेंडंटसाठी 2 पदे इथे पाहायला भेटली। याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठीची 2 पदे भरली जात आहेत। सर्वसाधारणसाठी 1 आहे आणि महिलासाठी 1 पद इथे तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल। या पदासाठी वेतन श्रेणी आहे S1चं पेमेंट स्केल 15,000 पासून 47,700 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला या पदासाठी पाहण्यासाठी भेटणार आहे। आता अर्हतामध्ये याला SSC उत्तीर्ण 10वी लागणार आहे। त्यानंतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचं किमान 2 वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स इथे कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षा शुल्क कशा प्रकारे असणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क इथे लागत आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इथे फीस लागत आहे। याच्यामध्ये GST सर्व इन्क्लुडेड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अशा प्रकारे असेल ही परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल म्हणजे तुम्हाला ही नॉन परतावा म्हणजे तुम्हाला ही फीस परत भेटणार नाही। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा आता वयोमर्यादा किती असणार आहे, तर 1/7/2025 पर्यंत म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापर्यंत किमान वयोमर्यादा कमीत कमीत तुम्हाला 18 तर असणं कंपल्सरी आहे। खुल्या प्रवर्गासाठी किंवा अमागाससाठी 38 वर्ष, मागासवर्गीय किंवा अनाथसाठी 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43 वर्ष, दिव्यांग असेल किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष असेल, स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत इथे सवलत आहे। माजी सैनिकसाठी सेवा झालेली सेवा प्लस 3 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल आणि अंशकालीन उमेदवारासाठी 55 वर्षापर्यंत इथे अर्ज करता येणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत ही सर्व पदे इथे व्यवस्थितपणे पाहून घेऊ शकता। वैद्यकीय सेवेतील किती पदे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते जवळपास 7 ते 8 पदे वैद्यकीय, निमवैद्यकीयमध्ये तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। बाकीची सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे इथे समजून घेतलेली आहे। जर तुम्हाला काही याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कॉमेंट करू शकता, डायरेक्ट प्रश्न देखील विचारू शकता, तर सर्व विद्यार्थ्यांनी ते रिप्लाय दिला जाईल। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही तुम्हाला जर पदभरती पाहण्यासाठी भेटेल। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा याच्यावर देखील प्रॉब्लेम असेल किंवा भरता येत नसेल तर तुम्ही आपल्याकडून डायरेक्ट आपल्या चॅनलद्वारे इथे अर्ज भरून घेऊ शकता। अगदी मोजके फीसवर तुम्हाला इथे अर्ज भरून दिला जाईल। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे। आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यासाठी दररोज येत असतात आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं, ते तुम्हाला ही PDF ची लिंक भेटून जाणार आहे। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।